उद्या आपल्या दत्तभक्तांसाठी खास असा दिवस आहे। उद्या नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे। म्हणजेच नृसिंह सरस्वती अवतारामध्ये जेव्हा दत्त महाराज होते तेव्हा त्यांनी अवतार समाप्ती जेव्हा केली तर तोच दिवस उद्याचा आहे। गुरु प्रतिपदा श्री नृसिंह सरस्वती यांचा निजानंद गमन अवतार समाप्तीचा दिवस। या दिवशी विशेष करून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। दत्त महाराजांच्या चरणी त्या सेवा अर्पण करायच्या आहेत। तर तासाभरात ही आपली सेवा होऊन जाईल। जास्तीत जास्त तासभर लागेल या सेवेसाठी। तर उद्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणती आरती करायची आहे, कोणता नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा आहे, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। तर सकाळी आपली जी काही घरातली कामे असतात, म्हणजे सर्वात आधी उंबरठ्याचं लेपन, हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घ्यायचं आहे। घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। कधीही जेव्हा आपण घरामध्ये पूजा करत असतो तर सर्वात आधी उंबरठ्याचं लेपन हे नक्की घरामध्ये करावं। उंबरठ्याचं लेपन घरामध्ये केल्यावर, उंबरठ्याची पूजा केल्यावर घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते, आध्यात्मिक वातावरण घरामध्ये निर्माण होतं। तर पूजेची सुरुवात उंबरठ्यापासून करावी, सगळीकडे गोमूत्र शिंपडावे, नंतर पूजेला सुरुवात करा। तर पूजा करत असताना जर तुमच्याकडे नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर अति उत्तमच, पण सहजासहजी आपल्या सगळ्यांकडे नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये नसतो, पण स्वामींचा फोटो प्रत्येक घरामध्ये असतो। स्वामींचा फोटो असेल तरी चालेल, दत्त महाराजांचा फोटो असेल तरी चालेल। दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर तुम्ही अभिषेक करू शकत नाही। फक्त जे काही आपण अभिषेकसाठी घेणार आहोत, दूध, दही, साखर, जे काही आपण घेणार आहोत एका वाटीमध्ये घ्या आणि त्यात तुम्ही आपली 5 बोटं बुडवून दत्त महाराजांच्या फोटोमधील त्यांच्या चरणांना फक्त तेवढे लावून घ्या, नंतर ते पुसून घ्या। अशा प्रकारे आपण दत्त महाराजांचा फोटो रूपी अभिषेक करू शकतो। जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला षोडशोपचारे अभिषेक करायचा आहे। अभिषेकसाठी तुम्हाला दही, दूध, तूप, साखर, मध, फळ, तुम्हाला जे काही घ्यायचं आहे अभिषेकसाठी ते तुम्ही घेऊ शकता। काहीच जर नसेल तर फक्त पाण्याने देखील तुम्ही अभिषेक केला तरी चालेल। सकाळी सकाळी अभिषेक करून घ्यायचा आहे दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर। अभिषेक करत असताना श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे, किंवा मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करा। जर पुरुष सूक्त, श्री सूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक जमत नसेल तर फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रेय नमः, ओम श्री दत्तात्रेय नमः, अशा प्रकारे तुम्हाला जे आवडतं मंत्र आहे, दत्त महाराजांचं जे काही तुम्हाला नाम आवडतं ते नाम म्हणत म्हणत तुम्ही दत्त महाराजांचं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा। अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला आपल्याला गंध लावायचा आहे। चंदन, अष्टगंध, अत्तर, फुले अर्पण करा। मला तर वाटतं उद्याच्या दिवशी आपण जास्वंदांची फुले दत्त महाराजांना अर्पण करावी, कारण की जाताना म्हणजेच निरोप देताना दत्त महाराजांनी नृसिंह सरस्वती अवतारामध्ये त्यांच्या शिष्यांना जास्वंदाची फुले दिली होती। तर तीच आठवण म्हणून आपण त्यांना जास्वंदाची फुले उद्या अर्पण करूया। तर जास्वंदाची फुले असतील तर तुम्ही ती अर्पण करू शकता, नसेल तर घरामध्ये कोणतीही फुले असतील तर ती तुम्ही दत्त महाराजांना अर्पण करा। सारखं सारखं माझ्या तोंडात दत्त महाराज येते, पण घरामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती असेल तरी चालेल। स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता। स्वामींचा अभिषेक झाला, पंचोपचारे श्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणून स्वामींना हिना, अत्तर, अष्टगंध, चंदन लावून झालं, त्यांना छानपैकी वस्त्र घाला, षोडशोपचारे त्यांची पूजा करा, धूप दीप घरामध्ये ओवाळा। त्या दिवशी घरामध्ये स्वामींना तुपाचा दिवा दाखवायचा आहे, म्हणजे तुपाचा दिवा घरामध्ये आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर ही झाली स्वामींची सेवा। तर यानंतर वाचन काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 10:30 वाजता आपल्याला वाचन करायचं आहे। ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला एक आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर आपल्याला वाचन करायचं आहे। वाचन बरोबर 10:30 वाजता करायचं आहे, पण जर तुम्हाला 10:30 वाजता परफेक्ट त्या टायमेला जमत नसेल तर तुम्ही 12च्या आत कधीही वाचन करू शकता। त्या दिवशी आपल्याला वाचन करायचं आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे। उद्याच्या दिवशी काय वाचन करणार आहोत हेच खूप महत्त्वाचं आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला वाचन करायचं आहे ते म्हणजे गुरुचरित्र
आपल्याला काढायचा आहे। गुरुचरित्र काढून गुरुचरित्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे। चंदन, अष्टगंध, हळदी कुंकू लावून फुले अर्पण करून ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। धूप ओवाळायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर एक तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे आणि ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे। ग्रंथाची पूजा झाल्यानंतर आपल्याला या ग्रंथामधील 51 आणि 52 हे 2 अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचे आहेत। अध्याय वाचत असताना मराठीत जे अध्याय आहेत ते वाचायचे नाहीत। संस्कृतमधले आपण गुरुचरित्र वाचत असताना जे अध्याय वाचतो तेच अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। अध्याय 52 आणि 53 एक एक गुरुचरित्र ग्रंथामध्ये, आता या दिंडोरी प्रणीत ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत, तर 52 आणि 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। हे अवतरणिका आहेत, ही अवतरणिका आपल्याला त्या दिवशी वाचायची आहे। एक एक ग्रंथामध्ये फक्त 52 अध्याय असतात, तर त्यांनी 51 आणि 52 अध्याय वाचायचे आहेत। वाचन करत असताना मध्येच उठू नका, बोलू नका। किती 15-20 मिनिटं तरी लागतात हे वाचन करण्यासाठी, तर मध्येच उठू नका, कुणाशीही बोलू नका। निवांतपणे आणि तुमचं मन त्या ग्रंथामध्येच रमलं पाहिजे, अध्यायामध्येच रमलं पाहिजे, अशा पद्धतीने वाचन करा। ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाट घ्या, त्यावरती कापड अंतरा आणि त्यावरती ग्रंथ ठेवून तुम्हाला वाचायचा आहे। ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचू नका। आता स्वामींचा अभिषेक झाला, वाचन झालं, सकाळची आरती झाली, त्यानंतर तर नैवेद्य काय दाखवायचा, तर नैवेद्य तुम्ही घरामध्ये कोणताही करा, गोड नैवेद्य, पण त्यामध्ये पोळी किंवा चपातीसोबत घेवड्याची भाजी नक्की तुम्ही करा। आवर्जून घेवड्याची भाजी या दिवशी करा आणि महाराजांना नैवेद्य दाखवा। तुम्ही पोळी, घेवड्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी ही देखील स्वामींना दाखवू शकता, पण घेवड्याची भाजी त्यामध्ये असलीच पाहिजे। त्या व्यतिरिक्त गोड देखील तुम्ही काहीही करू शकता, शिरा म्हणा किंवा गोड भात, खीर काहीही तुम्ही करू शकता, पण घेवड्याची भाजी ही नैवेद्यामध्ये उद्या असलीच पाहिजे। नैवेद्य झाल्यानंतर परत एक आरती करायची आहे, म्हणजे सकाळी आपल्याला 2 आरत्या करायच्या आहेत। तर दत्त महाराजांची आरती उद्या करा। ही झाली सकाळची पूजा। 11 माळी जप देखील याबरोबर करायचा आहे। तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी 11 माळीतले थोडे माळ करू शकता, संध्याकाळी परत तुम्हाला आरती करायची आहे आणि राहिलेली माळ जप तुम्हाला संध्याकाळी करून घ्यायची आहे। संध्याकाळी देखील घरामध्ये जे काही तुम्ही बनवणार आहात ते नैवेद्यरूपी दत्त महाराजांना तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे उद्याची आपल्याला सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे उद्याची सेवा आपल्याला दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे। काही जास्त वेळ लागत नाही, फक्त तासाभरात आपली ही सगळी सेवा आवरून जाईल, पण आपल्याला खूप प्रसन्न आणि खूप आनंद होईल ही सेवा करून। दत्त महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करून तुम्हाला खूप समाधान लाभेल आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तर तुम्हाला मिळणारच मिळणार, कारण की दत्त महाराजांचा हा खास दिवस आहे। या दिवशी दत्त महाराजांनी निजानंद गमनाच्या दिवशी निरोप देताना आपल्या शिष्यांना 4 जास्वंदाची फुले आशीर्वाद रूपी दिली होती आणि त्यांना असं वचन देखील दिलं होतं की जो कोणी मला मनापासून हाक मारेल, माझी मनापासून भक्ती करेल, त्यांच्यासाठी मी कायम इथेच आहे। तर असा त्यांना आशीर्वाद दिला होता। तर त्या दिवशी आपण त्यांची सेवा केली तर का बरं ते आपल्याला आशीर्वाद देणार नाहीत। तर उद्याच्या दिवशी दत्त महाराजांची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।